नमस्कार मंडळी, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलर मधून तुमचं स्वागत करते. आज आहे संडे आणि संडेच्या अर्ली मॉर्निंग सकाळी 7 वाजता मुलांना घेऊन आम्ही मैत्रिणी निघालेलो आहोत. ही आहे आमची मैत्रीण रेश्मा. घेऊन निघालेलो आहे मरीन ड्राईव्हला. आज संडे असल्यामुळे मुलांना शाळेला सुट्टी आहे, त्यामुळे आज आमचा पूर्ण संडे डे आउट प्लॅन आहे मुलांना फिरवायचा. आणि आता आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात केली आहे. 7 वाजता आम्ही निघालेलो आहे ओला करून मरीन ड्राईव्हला बीचवर. तर चला आपण जाऊया मरीन ड्राईव्हच्या बीचवर. आम्ही आता बीचवर पोहोचलेलो आहे मरीन ड्राईव्हला. आपण समुद्र पाहू शकतोय. आम्ही एवढ्या सकाळ सकाळ या बीचवर आलेलो कारण आम्ही व्हिडिओमधून आणि रीलमधून बघितलेलं की या मरीन ड्राईव्हच्या बीचवर खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी संडे मॉर्निंगला होतात. इथे खूप सारे म्युझिक, डान्सिंग, पुन्हा योगाचे वेगवेगळ्या प्रकारचे शोज वगैरे होतात आणि लांबून लांबून कलाकार येतात. म्हणून आम्ही इथे सकाळ सकाळ बघण्यासाठी आलेलो. पण आमच्याबरोबर आज पूर्ण ट्रॅजेडी झाली की आजपासूनच इथले हे सगळे जे ॲक्टिव्हिटी होत्या ह्या पोलिसांनी बंद केल्या होत्या. त्यामुळे आम्हाला काही पाहता आल्या नाही, कारण पोलीस म्हणाले की इथं खूपच क्राऊड होतं सकाळ सकाळ संडेला ह्या ॲक्टिव्हिटीमुळे. म्हणून त्यांनी सेफ्टीसाठी बंद केलं होतं सगळं. बऱ्याच जणांना माहिती नव्हतं की संडे मॉर्निंगच्या ॲक्टिव्हिटीज बंद केल्यात म्हणून. त्यामुळे आमच्यासारखेच बरेच जण इथं बीचवर येऊन बसले होते. योगाचे ग्रुप, डान्सचे ग्रुप, म्युझिकचे ग्रुप, असे खूप सारे कलाकार येऊन बसले होते आणि पाहणारे पण बरेच जण आले होते लांबून लांबून. पण इकडे आजपासूनच सगळं बंद करण्यात आलेलं होतं, त्यामुळे काही पाहता नाही आलं. हे आहे मुंबईचं 5 स्टार हॉटेल ॲबेरॉय हॉटेल. आपल्या मुंबईमधलं 5 स्टार हॉटेल आहे हे. आम्ही फर्स्ट टाइमच सकाळ सकाळ बीचवर आलेलो होतो, ते पण आपल्या मुंबईच्या. आणि इकडचं क्लायमेट खूपच छान होतं. लोक सकाळ सकाळ फिरण्यासाठी, जॉगिंग, मॉर्निंग वॉकसाठी खूप येतात इथे. म्हणून आम्ही ठरवलं की थोडा वेळ इथे बसायचं आणि नंतर मुलं बोलली की आपण गिरगाव चौपाटीला जाऊया. आता आम्ही थोडा वेळ इथे बसून गिरगाव चौपाटीला जातो. आम्ही आता मरीन ड्राईव्हवरून टॅक्सी करून गिरगाव चौपाटीला पोहोचलो आणि इथे आल्यावर सर्वात आधी आम्ही ब्रेकफास्ट करून घेतला. कारण गिरगाव चौपाटीला ब्रेकफास्ट करायला स्नॅक्स कॉर्नर, छोटे छोटे हॉटेल्स वगैरे बीचवरच आहेत. त्यामुळे आधी आम्ही सर्वात आधी खाऊन घेतलं. आणि बरंचसं मरीन ड्राईव्हला जे क्राऊड आलेलं होतं, जे पब्लिक, ते बरेचसे कलाकार वगैरे त्यांचे ग्रुप सगळे गिरगाव चौपाटीलाच आले. आपण बघू शकताय. आम्ही आता त्यांचं थोडं म्युझिक ऐकून घेतो रेकॉर्डिंग करून. पोरांना भिजायला गेल्यात ना, त्यांना बाहेर काढत असते मला ते बघ, त्यांना समजत. इथे 2-3 तास बीचवर टाइमपास करून आम्हाला जायचंय पवईच्या ट्रॅम्पोलिंग पार्कला. कारण मुलांना ग्रॅव्हिटी झोनमध्ये खेळायचं आहे तिकडे. त्यासाठी आम्ही मग ट्रेनने जाणार आहोत कांजूरमार्गला आणि कांजूरवरून आम्ही रिक्षा करून जाणार आहोत ट्रॅम्पोलिंग पार्कला. हेलो गाइस, आज हम ट्रैम्पोलिन पार्क आए हैं. हात तुझा बाहेर काढलं का त्याला, ते पाण्यात आम्हाला आता 2 तास झाले आणि मुलं अजून वाळूतच खेळतात आहेत. त्यामुळे आम्ही आता निघतोय कांजूरमार्गला जायला, कारण आम्हाला जायचंय ग्रॅव्हिटी झोनला पवईला.
आम्ही आता पवईच्या ट्रॅम्पोलिन पार्कला पोहोचलो. आम्ही ट्रेनने कांजूरला आलो आणि कांजूरवरून आम्ही ऑटो करून इथे ट्रॅम्पोलिन पार्क हिरानंदानीमध्ये आहे ते तिथे पोहोचलो. पण आम्ही दुपारी आल्यामुळे इथे आता बंद होतं सगळं, कारण ते संध्याकाळी 4 वाजता उघडतं. पण जे ह्याच्यामध्ये जे ग्रॅव्हिटी झोन आहे ते दुपारी 2:30लाच उघडतं आणि मुलांना आमच्या ग्रॅव्हिटी झोनमध्ये खेळायचं होतं. त्यामुळे आम्ही दुपारीच आलोय. या पार्कमध्ये मुलांसाठी वगैरे भरपूर अशा राईड्स वगैरे पण आहेत आणि 3D शोचे झोन पण आहेत. पुन्हा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी पण करण्यासारख्या आहेत. आणि इथे ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या तुम्ही पॅकेजमध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा सिंगल ॲक्टिव्हिटीचे सुद्धा चार्ज करू शकता. आमच्या मुलांना जायचं होतं ग्रॅव्हिटी झोनमध्ये आणि ग्रॅव्हिटी झोनची तिकीटं तासावर असतात आणि आमच्या मुलांची आम्ही 1 तासाची ग्रॅव्हिटी झोनची तिकीटं काढलेली आहेत आणि आता आम्ही त्यांना ग्रॅव्हिटी झोनमध्ये सोडतो. या ग्रॅव्हिटी झोनमध्ये मोठे सुद्धा अलाउड आहेत, पण आम्ही नाही जाणार आहोत. आम्ही फक्त मुलांना पाठवलंय आणि इथे आल्यावर बघितलं इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत मुलांना खेळायला आणि मुलं खूप एन्जॉय करतात आहेत. लवकर बाहेर नाही तर वरून उडी मारतात. लवकर बाहेर जा. नाही ना वाजायची. जा जा ना वरती. बाजूला ग्रॅव्हिटी झोनमध्ये खेळून झाल्यावर आम्ही 3D शो वगैरे बघितले तिथे ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये. नंतर तिथेच आम्ही जेवण पण घेतलं दुपारचं. कारण तिथे जेवण्यासाठी स्नॅक्स कॉर्नर आणि छोटे-छोटे हॉटेल्स आहेत. तुम्ही जेवू शकता कधी गेलात तर. तर आम्ही तिथे जेवून घेतलं आणि आता आम्ही आलेलो आहे हिरानंदानीच्या गार्डनमध्ये, जे त्या ट्रॅम्पोलिन पार्कच्या अगदी समोरच आहे, रस्ता क्रॉस करून आल्यावर. हे जे हिरानंदानीचं गार्डन आहे हे फार मोठं सुद्धा आहे आणि फेमस सुद्धा आहे. कारण पूर्वी आम्ही इथे खूप वेळा यायचो, पण त्याच्यानंतर कधी चान्स नाही मिळाला. तर आज आम्ही मुलांना घेऊन आलेलो आहे इथे आणि आज इथं आम्ही 2 तास तरी निदान टाईमपास करू इथे. हे गार्डन बघून घेऊ. कारण 6 वाजता आम्हाला घरी जायला निघायचंय. कारण दुसऱ्या दिवशी मंडे आहे आणि मुलांची शाळा आहे. तर तुम्हाला माझा हा संडे डे आउट प्लॅन कसा वाटला मुलांबरोबर? तर ते मला कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझे पुढचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन डेस्टिनेशन बरोबर. धन्यवाद मंडळी.